वर्षभराच्या प्रतीक्षेनंतर भाद्रपद शुद्ध चतुर्थीला विधिवत पूजा अर्चा करत लाडक्या गणरायाची घरोघरी प्रतिष्ठापना करण्यात आली होती। बाप्पाच्या आगमनाने सर्वत्र भक्तिमय वातावरण झाले असून 1.5 दिवसांच्या गणरायाला भक्तिमय वातावरणात निरोप देण्यात आला। गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या जयघोषात लाडक्या बाप्पाला निरोप देण्यात आला। गुरुवारी सायंकाळनंतर मोती तलावात बाप्पांचं विसर्जन करण्यात आलं। रात्री उशिरापर्यंत गणेश मूर्तींचं विसर्जन सुरू होतं। राजघराण्याच्या ऐतिहासिक गणरायाचं देखील राजघराण्याच्या उपस्थितीत विसर्जन करण्यात आलं। तसेच ग्रामीण भागात देखील 1.5 दिवसांच्या गणेशाला पुढच्या वर्षी लवकर येण्याचं वचन देत जड अंतःकरणाने निरोप देण्यात आला। भजन, आरती, फटाक्यांच्या जयघोषानं परिसर दणाणून गेला होता। रात्री उशिरा मोठ्या भक्तिभावानं गणरायाला निरोप देण्यात आला। मोती तलाव इथं विसर्जन स्थळी नगरपालिकेतर्फे खास आयोजन करण्यात आलं होतं। पोलिसांचाही कडक बंदोबस्त होता। गणरायाला भक्तिभावानं निरोप देताना अनेकांचे डोळे पाणावले। गणेश भक्तांना कोणतीही समस्या भासू नये यासाठी यंदाही चोख व्यवस्था केली होती।
साइडला आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राइब करा, लाईक करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्हचं YouTube चॅनल।